नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, सर्वांना माहिती आहे सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे DHSचे अपडेट येत आहेत. डे बाय डे काही ना काही नवीन अपडेट येत आहेत. त्यानंतर पहा, खूप जणांचे कमेंट पण येत आहेत. आता कमेंट असे यायला लागले तर की सर अभ्यास चालू केलेला आहे पण अभ्यासामध्ये काही कळत नाही आहे, अभ्यास कोणता करावा, कोणते बुक वापरावे, त्यानंतर किती करावा. ठीक आहे, कारण बुक्स पण खूप सारे आहेत. त्यानंतर ठीक आहे, यामध्ये मी जवळपास मोस्ट ऑफ द माहिती तुम्हाला कवर देण्याचा प्रयत्न करणार आहे. बुक असेल किंवा मग तुम्हाला किती रीड करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ पाहू शकता तुम्ही संपूर्ण. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला पण विसरू नका. ठीक आहे, तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. सर्वात अगोदर पहा, या ठिकाणी हे जे मी बुक सध्या दाखवतोय हे बुक माझं वन ऑफ द फेवरेट बुक आता झालेलं आहे. ठीक आहे, माझं, कारण हे बुक अगोदर मला माहिती नव्हतं एवढं चांगलं हे बुक आहे म्हणून. मी बरेच बुक वगैरे पाहत होतो, त्यामध्ये मला जे आहे हे बुक खूप छान वाटलं आणि खूप बेस्ट बुक आहे. मी सर्वांना रेकमेंड करणार आहे हे बुक, जे कोणी हे अभ्यास करत आहेत. तर पहा, या ठिकाणी मी या व्हिडिओ बुक रेकमेंडेशनसाठी नाही आहे, हा व्हिडिओ तुमच्या DHS DMARच्या अभ्यासासाठी आहे. तर पहा, या ठिकाणी खूप चांगलं या ठिकाणी मी सर्व सांगण्याचा प्रयत्न करेल. सर्वांनी आता स्टडी चालू केला असेल मित्रांनो, DHSचा जो आहे अभ्यास सर्वांनी चालू केला असेल. DMAR असेल, त्यानंतर DHS असेल, हे अभ्यास चालू करणं गरजेचं आहे. ऑलरेडी एम्सची पण जे आहे नोटिफिकेशनवर सर्व माहिती आलेली आहे. त्यामध्ये ESICचे पण वॅकन्सी आहेत. सर्व माहितीचा जे आहे भंडार येणार आहे, सर्व वॅकन्सीचा भंडार येणार आहे. पण तुम्ही त्यासाठी पूर्णपणे प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर येणार आहे तर खूप वेळ झाला येत आहे तर पण कोणती वॅकन्सी येत नाही आहे. पहा, वेळ लागत असतो कोणत्याही गोष्टीला. गव्हर्नमेंट जी भरती असते ती प्रोसेस मोठी असते, त्यामुळे त्याला वेळ लागत असतो. तर पहा, या ठिकाणी मी सांगत आहे मिशन परिचारिका या पुस्तका संदर्भामध्ये खूप चांगलं माझं वन ऑफ द फेवरेट बुक आहे मिशन परिचारिका. तुम्ही या ठिकाणी पहा, हे बुक एक खरेदी करा. ठीक आहे, हे बुक खरेदी करा. या बुकमध्ये तुम्हाला एवढा सिंपल प्रकारे थिअरी संपूर्ण नर्सिंगची सांगितलेली आहे. खूप चांगलं, एकदम सिंपल प्रमाणे. ठीक आहे, एवढं बेस्ट या ठिकाणी या सिंपल भाषेमध्ये संपूर्ण नर्सिंगचा सारांश तुम्हाला याच्यामध्ये ओतून टाकलेला आहे. एवढंच की हे जे आहे मिशन परिचारिका हे बुक थिअरीचं आहे, लक्षात असू द्या. थिअरीसाठी हे बुक 2.0 आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण टॉपिक कवर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला जे आहे थिअरी प्लस वन लायनर ज्याला म्हटलं जातं ते पण या ठिकाणी आहेत. तुम्ही या ठिकाणी इतर पण गोष्टी ज्या आहेत या बुकमध्ये पाहू शकता. आता बऱ्याच जणाला जे आहेत एम्सचं प्रिपेअर करताय तुम्ही, तर एम्ससाठी जे आहेत इमेज बेस्ड क्वेश्चन पडतात मित्रांनो. इमेज बेस्ड जे क्वेश्चन असतात तर त्याला क्लिनिकल इमेज म्हणतात किंवा मग इमेज बेस्ड. तर पहा, या ठिकाणी आर्टरी फोर्सेप, त्यानंतर चिटल फोर्सेप, हे सर्व इन्स्ट्रुमेंट जे आहेत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी पहा, आर्टरी फोर्सेप जे आहे सर्वांना माहिती आहे, खूप वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट आहे जे की सर्जरीसाठी. चिटल फोर्सेप, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी निडल होल्डर, जी काही तुम्ही सुचर वगैरे घेतात तर त्यासाठी निडल होल्डर लागतं. ठीक आहे, त्यानंतर पहा, या ठिकाणी जे आहे मायो सीझर, ठीक आहे, जी की सुचर कटिंग सीझर म्हटलं जातं. त्यानंतर मग ज्या कॉकर्स आहे, टूथ फोर्सेप, हे सर्व इमेजेस जे आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. हे झालं संपूर्ण जे आहे इमेज बेस्ड क्वेश्चन. त्यानंतर जे आहेत काही जे आहेत जसे की अशा प्रकारे इमेज. आता हे जे आहेत अंबू बॅग, ठीक आहे. अंबू बॅग काय, आर्टिफिशियल मॅन्युअल ब्रिदिंग युनिट, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट हे जे आहे इन्स्ट्रुमेंट आहे ब्रिदिंगसाठी. ठीक आहे, त्यानंतर पहा, या ठिकाणी इतर जे आहेत हे आहे लॅरेंजोस्कोप. या ठिकाणी पहा, लॅरेंजोस्कोप दिलेलं आहे, याच्या ब्लेड्स ह्या अशा प्रकारे आहेत. त्यानंतर हे लॅरेंजोस्कोप हे या ठिकाणी. त्यानंतर पहा, इतर पण ह्या संपूर्ण माहिती ज्या आहेत या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत, जी की तुम्ही संपूर्ण कवर करून पहा. तुम्ही आता बऱ्याच जणांचा प्रश्न पडतो की सर खूप बुक्स आहेत, मी घेतलेला आहे हाय टार्गेट घेतलेला आहे, त्यानंतर मी घेतलेला आहे हे PR यादव घेतलेला आहे. ठीक आहे, तुम्ही जे पुस्तक घेतलेलं आहे तुम्हाला ते आवडत असेल तर नक्की तुम्ही त्यामधून रीड करा. जास्त गोंधळून जायचं नाही आहे मित्रांनो. मला एकच वाटतं, तुम्ही जर आता अभ्यास करत आहात तर तुम्हाला एक सजेशन देतो,
बुक फक्त एक नाही तर 2 ठेवा. जास्त बुक ठेवायची काहीच गरज नाही आहे. फक्त तुम्हाला कोणत्या लेवलचा अभ्यास करायचा त्यानुसार तुम्हाला बुक ठेवायचे. तुम्ही एम्स वगैरे देताय तर तुम्हाला थोडेसे एम्ससाठी एनक्लेस बुक लागतील. त्यानंतर मग हाय टार्गेट बुक लागेल. ठीक आहे. मग तुम्ही DHS देत आहेत किंवा मग DMR देत आहेत, मग तुमच्यासाठी या ठिकाणी मिशन परिचारिका बुक खूप चांगला आहे. ठीक आहे. त्यानंतर PR यादव खूप चांगलं बुक आहे. या ठिकाणी पाहता काय सांगितलेलं आहे. परत टॉपिकवर येऊ. या ठिकाणी तुम्हाला बेसिक वन लायनर काय विचारले, क्विक रिव्हिजन पॉईंट्स PYQs इन वन लायनर क्वेश्चन. तुमचा थिअरी अभ्यास वगैरे या ठिकाणी खूप चांगला करून घेण्याचं या बुकनी तुम्हाला मदत होईल. या ठिकाणी टेस्टिक्युलर आर्टरी इज अ ब्रांच ऑफ कोणती आहे ही टेस्टिकलची आर्टरी जी आहे त्याची कोणती ब्रांचची आर्टरी आहे, तर ती आहे ॲब्डोमिनल आवर्टापासून ती जी पुढे जाते त्यामध्ये. त्यानंतर पहा पुढे काय सांगितलेलं आहे. नेक्स्ट या ठिकाणी पहा कोणता आहे, फर्स्ट बोन टू ऑसिफाय कोणतं आहे म्हटलेलं. फर्स्ट बोन टू ऑसिफाय जे असतं क्लॅविकल म्हणजेच त्याला जे आहे कॉलर बोन पण म्हटलं जातं. ठीक आहे. तर त्यानंतर नेक्स्ट पहा या ठिकाणी पुढचं जे आहे या ठिकाणी काय विचारले पहा, मोस्ट फ्रिक्वेंटली फ्रॅक्चर्ड बोन, सर्वात जास्त फ्रॅक्चर कोणतं बोन होतं, तर ते कोणतं होतं, कार्पल बोन, त्याला स्कॅफर्ड बोन किंवा बोट शेप्ड बोन असं म्हटलं जातं. त्यानंतर अपिथम डिफॉर्मिटी सीन इन अ मीडियन नर्व. त्यानंतर विच ऑफ नर्व इज नोन ॲज या ठिकाणी म्युझिशियन नर्वला काय म्हटलं जातं, तर अल्नार नर्व म्हटलं जातं. या ठिकाणी विच नर्व इज नोन ॲज अ लेबरर नर्व, त्या ठिकाणी मीडियन नर्व. विंगिंग ऑफ स्कॅपुला इज अ लॉंग थोरॅसिक नर्व. पोलिसमॅन टीप हँड इट इज पॅरालिसिस. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रॉंगेस्ट लिगामेंट ऑफ द बॉडी इज ॲज या ठिकाणी दिलेलं आहे पहा इलोफिमरल लिगामेंट. त्यानंतर लॉंगेस्ट नर्व मसल ऑफ द बॉडी सार्टोरियस, खूप ठिकाणी विचारलेला हा प्रश्न. त्यानंतर वेसल यूज्ड इन करोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट, या ठिकाणी कोणती वेसल यूज केली जाते, इंटरनल जे मॅमरी आर्टरी जी आहे ती या ठिकाणी वेसल असते. त्यानंतर विच मसल इज नोन ॲज अ पेरिफरल हार्ट ऑर अ सेकंड हार्ट ऑफ द बॉडी, या ठिकाणी पहा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा पण, सोलियस मसल इन अ लेग. त्यानंतर स्टर्ना अँगल अँड बायफ्रुकेशन ऑफ ट्रकिया T4 लेवल. त्यानंतर मसल ऑफ हॉरर प्लॅटिस्मा. त्यानंतर ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशन डन ॲट द फर्स्ट या ठिकाणी दिले बघा 13 डे आफ्टर स्टरलायझेशन. त्यानंतर मग इम्प्लांटेशन ऑकर 6 डे आफ्टर फर्टिलायझेशन कम्प्लीट ऑन 10th and 11th डे. टोटल लोब अँड सेगमेंट इन द लिव्हर ऑफ 4 लोब्स अँड 8 सेगमेंट. त्यानंतर डिव्हिजन पण या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. मी या ठिकाणी तुम्हाला हे जनरल जे आहे या ठिकाणी सांगत आहे माहिती. या वन लायनरसाठी ही खूप बेस्ट बुक आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी लोब अँड सेगमेंट ऑफ द लंग्स, या ठिकाणी राईटचे 3 असतात आणि 10 सेगमेंट असतात, या ठिकाणी लेफ्टचे 2 असतात आणि 9 सेगमेंट. खूप इम्पॉर्टंट, वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन हा पण परत. ठीक आहे. अशा प्रकारे हे जे आहे बुक खूप चांगलं आहे. इतर पण या ठिकाणी तुम्हाला पॉईंट पाहायला भेटलेला, त्या ठिकाणी तुम्ही दुसरं पाहू शकता. यामध्ये क्विक रिव्हिजनमध्ये लगेच विटॅमिनचं पहा. या ठिकाणी विटॅमिन पहा, विच विटॅमिन इज मोस्ट पोटेंट अँड अँटीऑक्सिडंटसाठी पोटेंट कोणता आहे, विटॅमिन E आहे. विच विटॅमिन इज हेल्प्स इन आयर्न ऑब्सप्शन, विटॅमिन C खूप बेस्ट आहे. विच विटॅमिन हेल्प्स इन कॅल्शियम ऑब्सप्शन, विटॅमिन D. केशन डिसीज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ सेलेनियम, मेनिक डिसीज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ कॉपर. विटॅमिन विच हॅविंग ओनली ॲनिमल सोर्सेस, विटॅमिन B12 पहा खूप महत्त्वाचा हा पण. त्यानंतर विटॅमिन विच हॅव अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी, विटॅमिन E. त्यानंतर विच हॅविंग द अँटी इफेक्टिव्ह प्रॉपर्टी, विटॅमिन A. टाईप ऑफ बिलिरुबिन फाउंड इन न्यूट्रल जॉन्डिस, दॅट इज इनडायरेक्ट ऑर कॉन्जुगेटेड. ग्लुकोनिओजेनेसिस इज इनिबिटेड बाय इन्शुलिन. पहा किती छान प्रकारे या ठिकाणी सर्व सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी नेक्स्ट तुम्ही पाहू शकता या ठिकाणी परत जे आहे हे झालं वन लायनरमध्ये. त्यानंतर मिडवायफरी अँड गायनोकॉलॉजी नर्सिंगचे पहा अकॉर्डिंग टू द या ठिकाणी MTP ॲक्ट. MTP ॲक्टमध्ये महत्त्वाच्या या ठिकाणी काही गोष्टी सांगितल्या, कधी काय नाही 20 वर्ष वीकपर्यंत, त्यानंतर 24 वीकपर्यंत वगैरे या ठिकाणी काही पॉईंट इम्पॉर्टंट दिलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी पहा एक आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग. आता हे जे आहे हे वन लायनर आहे. तुम्हाला थिअरी या ठिकाणी पुढे स्टार्ट होऊन जाईल. ह्या ठिकाणी पहा आता थिअरी हे चालू झालेली आहे. यामध्ये मी थोडं स्क्रॉल केलं, फंडामेंटल ऑफ नर्सिंगची थिअरी खूप छान प्रकारे. आता ग्लासगो कॉमा स्कूल एवढा इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण सर्वांना माहिती आहे हा टॉपिक प्रत्येकी एक्झाममध्ये असतो. ठीक आहे. या ठिकाणी पहा ग्लासगो कॉमा स्केल दिलेला आहे, ट्रिक दिले E4 V5 M6. त्या नो रिस्पॉन्स, वर्बल नील, त्यानंतर मोटरमध्ये नो रिस्पॉन्स. किती छान प्रकारे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. फक्त तुम्हाला रिपीटेडली जवळपास हा 1000 पेजेसचा बुक जे आहे तुम्हाला 10 वेळेस तरी मन लावून कंप्लीट करायचं मित्रांनो. 10 वेळेस तरी 1044 हा पेजेसचं पूर्ण बुक आहे. किती छान प्रकारे दिले आहेत. जवळपास तुम्हाला सांगतो हे जर तुम्ही मन लावून अभ्यास केला ना खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी याचा फायदा होणार आहे. फंडामेंटल ऑफ नर्सिंग. त्यानंतर नेक्स्ट आपण पुढचं पाहू. या ठिकाणी पहा तुम्ही
जे आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग, सर्व मेडिकल नर्सिंगचे या ठिकाणी दिलेले आहे. ORS पॉयझनिंग, OPS पॉयझनिंग, ठीक आहे, ऑर्गॅनोफॉस्फरस, ठीक आहे. या ठिकाणी पहा नेक्स्ट हे आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंगमध्ये परत पॉयझनिंगचेच टॉपिक आहेत. नेक्स्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्डिओस्क्युलर सिस्टीम, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आणि वन ऑफ द मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड टॉपिक इन एव्हरी एक्झाम, ठीक आहे. खूप महत्त्वाचा, खूप जास्त विचारलेला. पहा या ठिकाणी हार्ट पूर्ण दिलेले, अगोदर तुम्हाला हार्टमध्ये गेल्याच अगोदर तुम्हाला हार्टच दाखवून टाकलेलं आहे, म्हणजे तुम्ही अगोदर हार्टच समजून घ्या पूर्ण, इथंच अभ्यास करून घ्या हार्टचं संपूर्ण. पहा या ठिकाणी हार्ट जे आहे या ठिकाणी 4 चेंबरमध्ये बनलेलं असतं, ठीक आहे. लेफ्ट राईट वेंट्रिकल, लेफ्ट आर्टरी, राईट आर्टरी, त्यानंतर सुपेरियर इन्फा केव्हा, इन्फेरियर वेना केव्हा, त्यानंतर हे आहे असेंडिंग अॉर्टा, पल्मोनरी ट्रंक, त्यानंतर या ठिकाणी हे जे दिलेलं आहे दोघांच्या मधलं जे आहे इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम, जे दोन वेंट्रिकलच्या मध्ये असतं, ठीक आहे. त्यानंतर हे पहा लेफ्ट वेंट्रिकलमधले हे जे वॉल आहे तर याला थिक वॉल म्हटलं जातं लेफ्ट वेंट्रिकलचं, ठीक आहे. हार्टमध्ये जो सर्वात मोस्ट विचारलेला क्वेश्चन असतो तो बायकस्पीड वॉल आणि ट्रायकस्पीड वॉलचा असतो. ते कुठं असतं, ट्रायकस्पीड वॉल आणि बायकस्पीड वॉल ह्या जे या दोघांच्या मध्ये जे ब्रिज मधला असतो तो पोर्शनला वॉल्स केला जातो, आर्टरीच्या मधला आणि वेंट्रिकलच्या मधला, ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी हार्टमध्ये. तुम्हाला मग या ठिकाणी सर्क्युलेशन सर्व पाहून घ्यायचं आहे, सर्क्युलेशनमध्ये हार्टचं वगैरे डिटेलमध्ये हे तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला काय अडचण आहे मला समजत नाही मित्रांनो, तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय अडचण आहे लागण्यासाठी, एवढं बेस्ट आहे बुक. रेग्युलर तुम्हाला रोज जरी या ठिकाणी जे आहे तर 10 पेजेस जरी तुम्ही करत गेले, रोजचे 10 पेजेस करा, रोजचे 10 पेजेस, काहीच नाही, फक्त 10 पेजेस, ठीक आहे. हार्टचं चालू केलं, हे जे हार्ट आहे ना आता, ठीक आहे, स्टार्ट. पहिला पेज पूर्ण रीड करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड पेज पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे, थर्ड पेज, अशा प्रकारे तुम्ही जे आहे कंटिन्यू 10 पेज करायचं आहे. मग तुम्हाला पूर्ण झालं असं वाटत असेल तर मग ठीक आहे, मग तुम्ही रिव्हिजन करून घ्या तुमचे 10 पेजेस, ठीक आहे. जर तुम्हाला पेजेसनुसार करायचं नसेल तर टॉपिकनुसार करा. तुम्हाला आता या ठिकाणी एवढं टॉपिक कवर झालेलं आहे बाबा. आता इतर जे रास आहे रिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम जे आहे इथपास तर करतो, त्यानंतर मग रिव्हिजन घेऊन पुढे नेक्स्ट डेला करतो. या ठिकाणी पहा रिलेटिव्ह हे जे प्रोसिजर आहे तर खूप इम्पॉर्टंट सध्यासाठी, ह्या प्रोसिजर खूप इम्पॉर्टंट आहेत. या प्रोसिजरवर पण क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो, ठीक आहे. हे अशा प्रकारे सर्व या ठिकाणी कार्डियक मॉनिटरिंग दिलेली आहे, हे मेडिकल सर्जिकलचा पोर्शन. त्यानंतर मग दुसरा टॉपिक आला मेथड्स ऑफ इंट्रोड्यूस मिडवाईड फ्री. आपण जे सुरुवातीला पाहिलं होतं ते 1 लाईनर होते सर्व मित्रांनो. हे जे आहेत आता हे सब्जेक्टनुसार या ठिकाणी पूर्ण दिलेलं आहे. काहीच विषय नाही मित्रांनो, कंटिन्यू अभ्यास करायचा मला, कंटिन्यू सायकॅट्रिक पोर्शन. सायकॅट्रिकमध्ये पहा या ठिकाणी सर्व क्लिअरली बेस्ट प्रकार दिले आहे. डायरेक्टली ECT या ठिकाणी पहा, ECTमध्ये टेक्निक डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये, ठीक आहे. नर्सिंग इंटरव्ह्यूशन काय करायचे, तर हे मला सांगायचं एवढंच होतं की बऱ्याच जणांची कमेंट होत होती की सर अभ्यास करायचं आहे, कुठून स्टार्ट करू वगैरे, काही समजत नाही आहे, एवढा मोठा पोर्शन आहे नर्सिंगचा. तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे, कुठून स्टार्ट करू, कसं करू वगैरे काही नाही. पकडायचं एखादे पुस्तक आणि चालू करून टाकायचं. पहा हे पुस्तक पण तुम्हाला मी परत सांगितलेलं आहे, शॉर्टमध्ये फक्त एक अभ्यासाबाबतीत सांगत होतो, कारण काही जणांची कमेंट येत होते की सर अभ्यास चालू करायचं कसं करू वगैरे, तर त्यासाठीच हे मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे. बुक तुम्ही फ्लिपकार्टवरून हे घेऊ शकता. हे जे बुक आहे, ठीक आहे, आपल्या या व्हिडिओच्या मी जे आहे टॅगमध्ये हे बुक जे आहे टाकून ठेवतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ओपन करून परचेस करू शकता मित्रांनो. खूप चांगलं बुक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. घाबरायचं नाही आहे, कंटिन्यू अभ्यास करा. रोजचे 10-20 पेजेस करत टाका. तुम्हाला जेव्हा भरती येईल त्यामध्ये तुम्हाला 100% फायदा होणार आहे. याच्या व्यतिरिक्त पण आपले नॉन टेक्निकलचे पण कवर करा, जेणेकरून तुम्हाला तिकडून पण मार्क कटू नये. धन्यवाद मित्रांनो.